नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत डॉक्टर रामण्णा यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। डॉक्टर राजा रामण्णा यांचा जन्म 28 जानेवारी 1925 साली झाला। भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष, भारतामध्ये अणुकेंद्रिकीय तंत्रविद्येचा विकास करण्यात महत्त्वाचे कार्य होते। रामण्णा यांचा जन्म म्हैसूर येथे आणि प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाले। त्यांनी मद्रास विद्यापीठाची BSc व लंडन विद्यापीठाची PhD या पदव्या मिळवल्या। 1949 साली ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे रुजू झाले। 1953 साली ते भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच पूर्वीचं अणुऊर्जा आस्थापना येथे अणुकेंद्रिकीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले। जून 1972 पासून जून 1978 पर्यंत ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधक व विकास विभागाचे सदस्य होते। जुलै 1978 मध्ये ते केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव झाले। जानेवारी 1981 मध्ये ते पुन्हा भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे संशोधन व विकास विभागाचे सदस्य झाले। सप्टेंबर 1983 मध्ये फेब्रुवारी 1987 या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर रामण्णा यांचे संशोधन कार्य अणुकेंद्रिकीय विक्रिया व न्यूट्रॉन उष्मीकरण आविष्कार, विशेषतः स्पंदित न्यूट्रॉन तंत्राचा विकास या विषयात आहे। त्यांनी अणुकेंद्रिकीय भंजन म्हणजेच अणुकेंद्राचे तुकडे होण्याविषयीचा अभ्यास, भौतिकीचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि एका नवीन भंजक सिद्धांताचे प्रतिपादन केले। अप्सरा, सायरस व पौर्णिमा या संशोधन विक्रियकांचा कलकत्ता येथील चल ऊर्जा सायट्रोलॉन या कणवेगवर्धकाचा तसेच कल्पक्कम येथील शीघ्र प्रजनन चाचणी विक्रियकाचा म्हणजेच अणुकेंद्रिकीय अभियांत्रिकी आराखडा तयार करणे, प्रतिष्ठापना करणे व कार्यान्वित करणे या सर्व बाबतीत रामण्णा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे। 1974 साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रिकीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते। विद्यार्थी मित्रांनो, अणुऊर्जेचे शांततामय उपयोग या विषयावरील संयुक्त राष्ट्राच्या पातळीवर घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केले। 1961 साली ते नॉर्वे देशाच्या नोरा या नवीन अणुकेंद्रिकीय विक्रियकांच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते। इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत। 1986 साली ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएन्ना येथे झालेल्या 30व्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष होते। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर रामण्णा इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिकी विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे अध्यक्ष 1976 मध्ये व इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेचे उपाध्यक्ष होते। त्यांना पद्मश्री 1968 मध्ये देण्यात आला। त्यानंतर पद्मभूषण 1973 साली देण्यात आला आणि पद्मविभूषण 1975 साली हे किताब तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 1963 साली देण्यात आला।
मध्य प्रदेश सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार 1983 साली देण्यात आला. त्यानंतर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे मेघनाद साहा पदक 1984 साली देण्यात आले. ओम प्रकाश भसीन पुरस्कार 1985 साली दिला गेला. इंडियन फिजिक्स असोसिएशनचा RD बिर्ला पुरस्कार 1985 साली दिला गेला आणि अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या हे बहुमान मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, रामण्णा यांना संगीताची आवड असून ते उत्तम पियानो वादक आहेत. त्यांना रॉयल स्कूल ऑफ म्युझिकचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व इतिहास काही कणखर आणि प्रांजळ व्यक्तींच्या चरित्राभोवती सहजपणे फिरत राहतो, असं राल्फ वाल्डो इमर्सन यांनी डॉक्टर रामण्णा यांना उद्देशून म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्व थोर व्यक्तींची चरित्रे आपल्याला आठवण करून देतात की आपणही आपले आयुष्य उजळून टाकू शकतो आणि आपल्या पश्चातही आपल्या मागे काळाच्या वाळूवर आपली पदचिन्हे सोडून जाऊ शकतो, असं हेनरी वर्ड्सवर्थ लॉन्गफेलो यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर रामण्णांसारखे उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्व प्रत्येक भूमिकेतून अभियानाच्या उद्दिष्टाप्रत प्रेरित होऊन राष्ट्रीय विकासात सहभागी होण्याकरता सदैव सज्ज असे. केंद्रीय मंत्री आणि खासदार या त्यांच्या भूमिकातूनही हेच स्पष्ट होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आम्हा लोकांना डॉक्टर रामण्णा हे नेहमीच एक प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक ठरलेले आहेत, असे APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांनी म्हटलेलं आहे. 1950 सालच्या अनिश्चित सुरुवातीपासून आज जर आपण आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित राष्ट्र या अवस्थेत पोहोचलेलो असू तर मोठ्या प्रमाणात ते डॉक्टर रामण्णांचे आदर्श, त्यांची धोरणे आणि त्यांचे प्रयास यामुळेच घडून आलेले आहे. विशेषतः देशाच्या ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील भव्य दिव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान इमारतीच्या साध्य केलेल्या उद्दिष्टांचा अभिमानास्पद वारसा त्यांनी मागे ठेवलेला आहे. राजा रामण्णा एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. एक विख्यात अणुकेंद्रिकीय भौतिक शास्त्रज्ञ होते. एक अतिशय परिपूर्ण तंत्रशास्त्री, समर्थक प्रशासक, प्रेरक पुढारी, उपजत संगीतकार, संस्कृत पंडित आणि तत्त्वज्ञ होते. तसेच सर्वतोपरी ते एक परिपूर्ण मनुष्य मात्र होते. सैद्धांतिक आणि प्रायोगिक भौतिकीच्या निरनिराळ्या क्षेत्रातील त्यांचा सहभाग मोलाचा आहे. ते काही तथाकथित हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे वैज्ञानिक नव्हते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील होमी भाभा आणि विक्रम साराभाई यासारख्या त्यांच्या उद्यमी पूर्वसुरीच्या आदर्शावर मार्गत चालत रामण्णांनी भारताच्या स्वदेशी अणुसामर्थ्यास दृढ पायावर उभे करण्यात लक्षणीय भूमिका बजावली. भारताचे ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम घडवण्यात त्यांचा सहभाग मोलाचा होता. वस्तुतः भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्जकात रामण्णा सर्वात यशस्वी मानले जातात. त्यांचा भारताच्या शांततामय अणुस्फोटातील सहभाग तर सर्वश्रुतच आहे. भारतातील पहिला शांततामय अणुप्रयोग 18 मे 1974 रोजी राजस्थानातील वाळवंटात करण्यात आला होता. पुढे रामण्णांनी वर्णन केले त्यानुसार भारतातील अणुसंशोधनाच्या इतिहासात पोखरणमधील प्रयोग ही एक लक्षवेधी घटना होती. स्वातंत्र्यानंतर काळात भारताने ज्या क्षेत्रातील प्रगतीस पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला त्या तंत्रशास्त्रीय प्रगतीची ही सिद्धता होती. विद्यार्थी मित्रांनो, रामण्णा हे एक कट्टर देशभक्त होते. ते सहजच परदेशात स्थायिक होऊ शकले असते, पण विकसित देशात राहण्याच्या सुखसोयींचा त्यांनी त्याग केला आणि होमी भाभांच्या हाकेला ओ देत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सशक्त स्वदेशी पाया विकसित करण्याच्या भारतीय प्रयासात ते सहभागी झाले. देशात कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यास त्यांनी हातभार लावला. रामण्णांना संगीतात सखोल अभिरुची होती. ते स्वतःही एक परिपूर्ण संगीत तज्ज्ञ होते. त्यांनी संगीतावर द स्ट्रक्चर ऑफ रांगा अँड वेस्टर्न म्युझिक या नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. बँगलोर स्कूल ऑफ म्युझिकच्या स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना तत्त्वज्ञानातही रुची होती. योगातही स्वारस्य वाटत होते. त्यांना तरळ आणि आस्वाद्य विनोदाची जाण होती. ते अत्यंत साधे आणि सर्वांना सहज पोचता येण्यायोग्य व्यक्ती होते. विद्यार्थी मित्रांनो, अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी. अप्सराच्या अभिकल्पन आणि बांधकामासंबंधित अभ्यासाचा एक भाग म्हणून रामण्णांनी विरक्तांच्या औष्णिकीकरण प्रक्रियेचा अनेक विमंदक जोडण्याचा वापर करून अभ्यास केला. रामण्णा आणि त्यांच्या गटाने
रामांना आणि त्यांच्या गटाने फटक्यांचा विरक्त स्रोत वापरून विरक्तन विसरण आणि पाणी व बेरिलियम ऑक्साईड या पदार्थातील मंदन स्थिरांक निर्धारित केले. या विमंदक जोडण्यातून बाहेर पडणारे विरक्तन वर्णपटही अभ्यासले गेले. अप्सरा कार्यान्वित झाल्यावर तिच्याद्वारे मूलभूत संशोधनाकरता प्रखर औष्णिक विरक्षत शलाका उपलब्ध झाल्या. यामुळे रामांना युरेनियम 235च्या औष्णिक विरक्तन प्रेरित विदलनात उत्सर्जित होणाऱ्या दुय्यम प्रारणांच्या प्रायोगिक तपासाचा कार्यक्रम हाती घेण्याची कल्पना सुचली. रामांना यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी सवस्तर विरक्तक तसेच विदलखंडनातून उत्सर्जित होणाऱ्या गॅमा किरणांची ऊर्जा आणि कोनीय वितरणे मोजली. यामुळे ह्या प्रारणांचे काळ, विदलन विरक्तांचे अस्तित्व, विदलखंडाची सरासरी फिरत इत्यादी बाबतची महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. रामांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या औष्णिक आणि सत्वर विरक्तांद्वारे प्रेरित विदलनातील प्रकाशभारित कण उत्सर्जनाच्या तपासात ह्या कणांच्या उत्सर्जनामागच्या घडामोडीबाबत महत्त्वाची जाण प्राप्त झाली. विदलनातील विदलखंडाचे वस्तुमान आणि भार वितरण याबाबतचा सांख्यिकीय सिद्धांत म्हणजे रामांना यांचे विदलन सिद्धांताप्रत केलेले योगदान आहे. विदलनापूर्वी 2 फूट घातलेल्या विदलनखंडाच्या अणुकेंद्रकातील यदृच्छय परस्पर विनिमयाचे प्रापावर आधारित सिद्धांत, निम्न ऊर्जा विदलनात निरीक्षण विदलनखंडाचे वस्तुमान आणि भार वितरण यांच्या बहुतेक वैशिष्ट्यांबाबत तसेच विदलन होत असलेल्या अणुगर्भाच्या उत्तेजक ऊर्जेवरील त्यांच्या अस्तित्वाबद्दल स्पष्टीकरण देऊ शकतात. आण्विक आणि अणुबंधन ऊर्जाचे भूमितिमय समाकलन हे रामांना आणि त्यांच्या गटाने आणखी एक अभिनव योगदान होते. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर रामांना सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्यबळाची निर्मिती होय. म्हणूनच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष M.R. श्रीनिवासन लिहितात, अर्ध्या शतकाहून अधिक काळ अणुऊर्जा कार्यक्रमाशी असलेल्या त्यांच्या संबंधादरम्यान रामांनी प्रचंड मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळाची निर्मिती करण्यात हातभार लावला. या मनुष्यबळानेच आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय प्रगतीकरता नवीन आणि आव्हानात्मक समस्यांचा सामना केला. हाच त्यांचा खरा वारसा आहे. याकरता आवश्यक ते मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी 1957 साली रामांनांच्या नेतृत्वाखाली BARC ट्रेनिंग स्कूलची स्थापना करण्यात आली. रामांना आपल्या आत्मचरित्रात लिहितात, अणुऊर्जा कार्यक्रमाचा एक पैलू ज्याबाबत मला स्वतःला खूप काही करावेसे असे तो म्हणजे BARC ट्रेनिंग प्रोग्राम. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर रामांना प्रत्येक स्तरावर सजगतेला प्रोत्साहन देत असत. विशेषतः ते तरुण शास्त्रज्ञांना आव्हानात्मक कामे स्वीकारण्यास प्रोत्साहित करत असत. रामांनांच्या प्रारूपानुसार अल्पसंतुष्टता आणि मध्यमवर्गीयस वावच नसे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेले KS पार्थसारथी म्हणतात, BARC मध्ये सुरू केलेल्या विभागीय पुनरीक्षण सभात प्रत्येक विभागातील ज्येष्ठ कर्मचारी आपल्या कामास सादर करत आम्ही त्या सभात डॉक्टर रामांनांचे आनंददायी आणि विद्वत्तापूर्ण असे निष्कर्षात्मक अभिप्राय ऐकण्यासाठी उपस्थित राहत असू. बडाईखोर प्रतिपादनास ते आराकात बसवीत, सत्पान निवेदनाचे कौतुक करत आणि आणखी अभ्यास करताची क्षेत्रे सुचवित असत. त्यांचे शस्त्रक्रियात्मक विश्लेषण म्हणजे एक मेजवानीच असे. त्यांच्या फटकळ बोलण्याचा फटका मध्यमवर्गास बसत असे. त्यांना सरकपट्टी अभियांत्रिकीचा तिरस्कार वाटत असे. मौलिक तत्व आणि सर्जनशीलता यांचे ते भुकेले असत. विद्यार्थी मित्रांनो, 24 सप्टेंबर 2004 रोजी मुंबई येथे डॉक्टर रामांना यांचे हृदयविकाराने जीवनज्योत संपली. आता रामांना यात नाहीत. आपण भारतीयांनी त्यांच्या स्मृतीचा आदर करून त्यांच्या बौद्धिक क्षेत्रातील स्पष्टतेवरचा अविचल विश्वास, आयुष्याच्या सर्व क्षेत्रातील बुद्धिप्रामाण्य आणि राष्ट्र हे विज्ञान व वैज्ञानिक विचारांच्या आधारेच प्रगती करू शकेल यावर अढळ विश्वास होता. पंडित जवाहरलाल नेहरू आणि होमी भाभा यांच्याकडून त्यांच्या स्मृतीचा आदर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहणे नसून त्यांच्या धोरणाप्रती आणि मान्यताप्रती स्वतःस पुन्हा एकदा वाहून घेणे हाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत डॉक्टर रामांना यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.